माध्यमिक विद्यालय खेडगाव। हा ना चेहऱ्यावरून मी त्यांना सांगितलं म्हटलं खेडगावला माणसांपेक्षा पुढे जास्त नाही आज तुमचे माझे सर्व विद्यार्थी सर्व कार्यकर्ते झालेले खेडगावच्या मातीतच आहे ते. फोटो सेशन चालू आहे, सगळ्यांचे पेटे बांधून झाले. खाली बसा हो दिसताय. आपण नंतर थोडी जागा चेंज करून वाटलं घेतला लोक परत यायचं. जागा चेंज करून घेऊ आपण. नाही झाला चला
सुस्वागताच्या पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी सन 1989 10वीचा समूहाच्या वतीनं आज हा स्नेह संमेलनाचा आणि ज्यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर संस्कारांचं सिंचन करून आदर्श जीवन कसं जगावं यासाठी ज्या गुरुवरांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं अशा गुरुजनांविषयी ऋण कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आणि पुन्हा एकदा आमच्या मित्रांच्या संगतीत रमण्याचा एक अनुभव मिळावा या हेतूने या ठिकाणी आज हा स्नेह मेळावा आणि गुरुजनांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आज उपस्थित केलेला आहे. सोनियांचा दिस उगवला आली आनंदाला भरती रवी किरणाच्या दिव्य तेजानं झाकाळली आजची माध्यमिक विद्यालय खेडगावची ही धरती. पहा उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे जेव्हा अनेकांचे आशीर्वाद लाभतात त्यावेळेस या विद्यालयाच्या इतिहासामध्ये ज्याचं नाव अग्रभागी घेतलं जातं असे बापूसाहेब एस पाटील आज या ठिकाणी खास आपल्या विनंतीला मान्य उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपले गुरुवर्य बापूसाहेब बी सूर्यवंशी सर, आपले गणित तज्ञ भास्कराचार्य त्यांना म्हणून आपले आदरणीय नानासो येणार कोठावडे सर, तसेच आपले दुसरे भास्कराचार्य ज्यांनी आपल्याला जीवनातलं गणित सोडवण्याची मोठी प्रेरणा दिली असे दादासो म्हणजे चौधरी सर, त्यानंतर मराठी विषयाचे आपले तज्ञ आपले बापूसो एन सोनवणे सर, या विद्यालयाचे सेवक लिपिकर्ता प्रशासकीय करणाऱ्या बापूस आवासो प्रकाश रामराव पाटील, या विद्यालयाचे सेवक कैलास जी पवार सर आणि या ठिकाणी आज या कार्यक्रमात यांचं सहकार्य लाभलं असेल गणेश साळुंखे आणि माझ्या सन 1989 च्या 10वीच्या सर्व वर्ग मित्रांचं मी या ठिकाणी शब्द समानाने स्वागत करतो. स्वतंत्र रव अमृत मंत्र नव भारत में भर दे, भारत में भर दे, भर दे वीणा वादिनी. काट अंध उर के बंधन स्तर बहर जननी ज्योतिर्मय निर्जर कलुष भेदतमा हर प्रकाश भर जगमग जग कर दे, भारत में भर दे, वर दे वीणा वादिनी, वर दे वीणा वादिनी, वीणा वादिनी. या ठिकाणी अतिशय सुमधुर स्वरात या ठिकाणी अनिता मोरे यांनी ईश्वर संवाद साधले. कारण मानवी जीवनामध्ये प्रभूची कृपा असली तर पूर्ण विधायक कार्य हे निश्चितपणे सिद्ध जाते. गीतेमध्ये वाक्य काम करायचा हात मारायचा मदत तयारे आळशी माणसाला भगवंत सुद्धा मदत करत नाही असं म्हटलं जातं. साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा. पण आज दिवाळी दसरा आज आहे कारण आमच्यावर ज्यांनी संस्काराचं सिंचन केलं अशा सर्व गुरुजनांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभली. हा आमच्यासाठी या ठिकाणी दिवाळी दसरा हा उत्सव आमचा. कालच गीता जयंतीचा उत्सव साजरा झाला आमच्या खेडगावला. हा धार्मिक पर्व मोठ्या उत्साहाने साजरा होतोय आणि त्यात आमचं स्नेह संमेलन गुरुजनांचा सोहळा साजरा होणं हा अतिशय दुर्द शर्करा असा हा योग आहे. आणि म्हणूनच या पद्धतीने आकाशाला शोभा चांगल्या अध्यक्षस्थान या संस्थेच्या इतिहासामध्ये ज्याचं नाव लौकिक आहे असे बापूसाहेब बी.एस. पाटील यांनी, ज्यांना आम्ही आपल्या शिक्षण क्षेत्रामधील भीष्म पितामह म्हटलं तरी वावगं ठरणार नाही
असे बापूंना मी नम्र विनंती करतो की आपण आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी बापू आपण आजचं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांतर्फे नम्र विनंती करतो. आता संयोजकांनी अध्यक्षपदाच्या नाव जे सुचवलेले आहे त्यासाठी मित्र परिवाराच्या वतीने सहभागी आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन बापू कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी स्वीकार केलं आहे. यानंतर अतिथी देवो भव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण येणाऱ्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करतो. आपण आपल्या गुरुजनांचा मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आपण करणार आहोत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्द समारंभी स्वागत करतायत. स्वागत सादर करतायत आपल्या वर्गमैत्रिणी अनिता दशरथ गोरेवाडे या ठिकाणी आपल्या व्यासपीठासह सर्व मान्यवरांचं शब्द समारंभी या ठिकाणी स्वागत सादर करतात. ऋतुराज जसा बहरावा तसा आपुल्या आगमनाने तसा आपुल्या आगमनाने हृदयी घुमे मधुपावा ऋतुराज जसा बहरावा. पडल्या गाठी भेटीच दृष्टता मोठी या उक्तीप्रमाणे आज हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी आपण सारे जण सरस्वतीचे पूजक आहे. ज्ञान दिव्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर आहे. सत्य शिवाभर सुंदर आहे. सत्य शिवाभर सुंदर आहे. मी व्यासपीठासह सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की सर आपण आमच्याकडे संस्कार केले. यामुळे प्रत्येक व्यक्ती शिकून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतो. पण आमचं शिक्षकी पेशाचं एक भाग्य आम्हाला असं लाभलं की अगदी बालपणापासून तर निवृत्तीपर्यंत आमचा शाळेशी संबंध येत असतो. आणि खरंच आम्ही भाग्यवान. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये खरोखर कार्यरत असतो. आणि म्हणूनच अशी ही ज्ञानाची देवी सरस्वती माता प्रेम की गंगा आपल्याला ज्ञानाचा वसा आणि वारसा पुढे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांचे हस्ते या ठिकाणी सरस्वती मातेचं दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाचा विधिवत असं उद्घाटन या ठिकाणी होतंय. अतिशय हा आपला या ठिकाणी सरस्वती मातेचं दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन होते. आपण पाहतो दीप प्रज्वलन झाल्यानंतर या अगरबत्तीचा सुगंध हा सर्व दिशांना दरवळतोय. या पद्धतीने आपल्या गुरुजनांनी केलेल्या संस्कारांच्या सूचनाप्रमाणे आपलं जे कार्यक्षेत्रामध्ये आपणही या अगरबत्तीसारखंच आपण कार्य करत आहोत याचं आश्वासन बघा आपण आपल्या गुरुजनांना देऊ. आपण जो कोणताही कार्यक्रम करतो संत तुकाराम महाराज म्हणतात यासाठी केला होता हा सोय शेवटचा दिवस गोड व्हावा. आता त्याचा आपल्या निरोपाचा दिवस गोड व्हावा. कुठलाही कार्यक्रम हा सहयोगच असतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं मी या ठिकाणी प्रस्तावित करण्यासाठी आमंत्रित करतो. आज आपण माध्यमिक
खेळगाव या शाळेचे माजी सर्व विद्यार्थी आणि आज आपल्या या शाळेमध्ये आपण गुरुजींप्रती ऋणानुबंध हा सोहळा आपण इथे संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपले जे विद्यार्थी जे आपल्या बॅचचे सर्व विद्यार्थी होते हे सर्व विद्यार्थी आपल्या कार्यक्रमासाठी आपले नानांनी एवढे परिश्रम केलेले आहे की एक महिन्यापासून नानाने ग्रुप ओपन केला आणि ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थी ऍड झाले आणि सर्वांना एकमेकांना चर्चा सुरू झाली. आपल्या पिढीला आपली जी बॅच होती त्या पिढीला आपल्या वेळेस एवढे चांगले शिक्षक मिळाले की आपल्याला असं पोळून काढलं की आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये जो तो त्या क्षेत्रामध्ये गेला आणि अतिशय चांगल्या स्वतःच्या भागात सेटल झालेले गुरुजनांचे लाख आभार मानतो. आणि आज रोजी आमचे जे विद्यार्थी मित्र जे आहेत वर्ग मित्र आहेत आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लक्षात येत नव्हता एवढे वेगवेगळ्या चेहऱ्यांचे विद्यार्थी आपले वर्ग मित्र एकमेकाला भेटतात ज्या ठिकाणी मधुनी पुण्य मिळे सत्कर्माची गोड फळे या उक्तीप्रमाणे मला आकाशातून एकच आवाज ऐकतो बापू तुम्ही वा शतायू एक ध्वनी गगनातून. आमचे दोन्ही बापू बी.एस. बापू पण आणि आमचे सुरेश बापू पण निश्चितपणे शतायुषी जोरात पद्धतीने सैनिकाला मटकीत तलवार आठवतं तसं बी.एस. बापू म्हटलं की शिव म्हणजे शिस्त आठवते. आपणच काय आपला दादा असो एवढे चौधरी सर ते बापू सर पी.एस. पाटील सर आपल्या नाना सर फडणवीस सर भेटतात तेव्हा आपली गोष्ट कुठे बघा विशेष वाटतं. पण मित्र आपलं ज्या पद्धतीने पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग आले त्या पद्धतीने बापूसाहेब आम्हाला नम्रपणाने म्हणावं वाटतं की आमच्या विनंतीला मान देऊन बापूसाहेब बी.एस. पाटील आमच्या भेटीवर आले हे एक आमचं कुठे आमचे पाहून आमचा योग समजतो. पुन्हा एकदा बापूसाठी जोरदार या ठिकाणी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपले सर्व जे मान्यवर आहेत या खरोखर एक प्रेरणा देणारे आजच्या विज्ञान युगामध्ये आपल्याला कोणतीही विमानाचे पंख बसवता येतील ती उडू शकेल पण गरुडासारखी झेप घेण्याची ताकद मुळात ही रक्तामध्ये असावी लागते आणि ती ताकद आपल्यामध्ये निर्माण केली ती म्हणजे आपल्या गुरुजनांनी आपल्याला संस्काराचं सिंचन करून आपल्याला या ठिकाणी बघा एक जे कार्यक्षेत्रामध्ये झेप घेण्याची तयारी दाखवली. बाबासाहेब मी जेव्हा आमच्या मित्रांना बोलतो आमचं गेट टुगेदर आहे मग मला विचारलं गावातल्या कोण आहे तुमच्या गावात तुमचे गेट टुगेदर तुमच्या बेस्टला कोण विद्यार्थी मी म्हटलं माझे सहकारी कैलास बादल साळुंके असतील शुक्रनंतर महाजने सुनील भिवराव महाजने मला गावच्या लोकांनी तुम्ही गेट टुगेदरला मोठा हस्ती शेतकरी मग काय न बघा असं ते म्हणाले. अर्थात आपण हा केलेला कार्यक्रमाचा सत्कार या ठिकाणी आज आपण सर्व गुरुजनांचा सत्कार सोहळा करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो येथे जमली मानवी आणि सारी विद्वत्ता आहे त्यांच्यात भारी. आज सन्मान व सत्कार करुणी देऊ त्यांना भरारी. आज सन्मान व सत्कार करुणी देऊ त्यांना भरारी. आणि म्हणूनच आपल्या सर्वांचा प्रेरणास्थान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब बी.एस. पाटील यांचा आपल्या मित्र परिवाराच्या वतीने हृदय असं स्वागत आणि सत्कार. या ठिकाणी आपले वर्गमित्र कैलास भाजद साळुंखे हे बापूसाहेब बी.एस. पाटील यांना एक प्रेमाची शाल आणि गुलाबपुष्प देऊन आपल्या मित्र परिवाराच्या वतीनं यांचं हृदयाचं स्वागत आणि सत्कार करते. बघा आज या शाळेमध्ये आपल्या परिवाराच्या वतीनं बापूंना आपण एक प्रेमाचे ओप दिलेले श्रीफळ वरून कठीण दिसतं पण हा मृदू असतं त्या पद्धतीने बापूंचा स्वभाव आहे. आणि गुलाब पुष्पाप्रमाणे या ठिकाणी बापूंची जी कीर्ती बघा ही कीर्ती बापूंची. बापूसोबत विजय जगन्नाथ चौधरी यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बापूसोबत व्ही सूर्यवंशी सर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आज असं म्हटलं जातं की जी माणसं स्वतःसाठी झटतात ती फक्त काही काळापुरती लक्षात राहतात पण जी माणसं इतरांसाठी झटतात ना ती नेहमी सदैव
या ठिकाणी जोरदार टाळ. आणि आपल्या दादांशिवाय आता गणिताचा विषय नाही आणि म्हणूनच अशा दादांचं या ठिकाणी स्वागत मी स्वतः ज्ञानेश्वर साळुंखे त्यांचा आपल्या मित्र परिवाराच्या वतीनं हृदय स्वागत आणि सत्कार मी करतो. आपल्याला बापू 84 वर्षाचे आपल्या लोक जर 2-3 वर्ष राहिले असते बघा रील कार म्हणजे पुन्हा एकदा ट्राय करा बघा. अशा पद्धतीने प्रेरणा बापू आपल्याला देत असतात. गावोगावी ज्यांच्या कीर्ती अशा आपल्या आजच्या सत्कार मूर्ती आणि आताच ज्याला सत्कार मूर्तीचं आगमन या ठिकाणी झालं, ज्यांच्या नियोजनामुळे हा कार्यक्रम संपन्न होतोय अशा आपल्या बापूंच्या पावलात पाऊल ठेवून कार्य करणारे या विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब तायडे सर यांचे आगमन या ठिकाणी झालेले आहे. त्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी प्रकाश पवार साहेब असते या विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूंचं हृदयाचं स्वागत आणि सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या त्यांचे. माझी गुरुजी आणि तसेच माझी वडील आजचा जो क्षण आहे फार आनंदाचा आहे आणि सर्व जीव आहे जे जुनी मित्र भेटली त्याच्याकडून आल्यासारखं वाटतं. आज या गुरुजनामुळे आज आपण इथं एवढं वाढलेलं आहोत त्याच्यामुळे असं वाटतं की मागच्या 8 वर्षी जागा झाल्या मी 2006-07ला पोटा सरांबरोबर वरगावला विज्ञान प्रकारात घेतलो होतो. पोटा सरांचं शिक्षका विद्यालय माझे देवाचे मंदिर. आपल्यामध्ये शैक्षणिक क्षमता वाढवणारे असे माझे आदर्श गुरुजन सन्माननीय व्यासपीठ. यानंतर या ठिकाणी इयत्ता 1990ची बॅच सगळे या ठिकाणी जमलेले माझे वर्ग मित्र बंधू. मला या ठिकाणी संयोजकाने 2 शब्द बोलण्यास संधी दिली. आपण आपलं जे लहानपणीचं जे आयुष्य होतं सरांनी आपल्या परिपाठाला रांगा उभ्या राहिल्या आणि राष्ट्रगीत चालू होतं. सरांचं नेतृत्व एवढं गंभीर होतं आणि आताच आपले गुरुजन नाना 3-3 वेळा त्यांच्या प्रकृतीचा उल्लेख करतायत. त्यांचं आदर्श आपल्यासमोर मांडतायत आणि खरंच ते सगळेच गुरुजन आदर्शच होते. आणि मला त्यांचा एक खरंच अनुभव अजून पण माझ्यासोबत आहे. परिपाठाला रांगेत उभे राहताना मी फक्त असं मान केलं राष्ट्रगीताला, त्यावेळेस त्यांनी काहीच नाही केलं. पण आपलं संपूर्ण राष्ट्रगीत झालं आणि ते वरून तरा खाली आले आणि खाली आल्यावर त्यांनी मला एक फाड बनली. पण आता आपल्या बंधूंनी सांगितलं आदरयुक्त धाक त्यांचा होता, आदरयुक्त धाक होता. पण त्याच्यातून आपल्याला शिकण्यासाठी खूप मोठं आदर्श त्या ठिकाणी निर्माण झाला आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली एक प्रकारे. त्याच्यानंतर आज सुद्धा आम्ही परिपाठ घेताना सरांना विनंती करते, सर मी आज सुद्धा परिपाठ घेताना तुमच्या आदर्श विचारांवरच चालत असते आणि माझा एकच सगळे मित्र परिवार एकत्र राहा. पुढे परत 2 वर्षात कार्यक्रम करू. आपल्या सर्व शिक्षक गुरुजनांना भगवंताने असेच आयुष्य द्यावं, चांगलं ठेवावं, तुम्हाला सगळ्यांना चांगलं ठेवावं. एवढे 2 शब्द बोलून ज्या पद्धतीनं गर्भवती स्त्रीला किती वेदना झाल्या त्याच्या आपलं जे नातं आहे आणि भाषेमध्ये दोनही व्यक्ती आणि आजपासून आपण एक
निश्चित करू की यापुढे आपला मित्रपरिवार ज्याला पुन्हा संकटे त्यांना संकटे निश्चितपणे आपण जाऊ. आणि बापूसाहेब खरोखर आपण खानदेशात राहतो ही मराठी मायबोली सुद्धा टिकून राहील. अजूनही मी जेव्हा उच्च पदाचा अधिकारी जाण्याचा योग येतो ते त्यांच्या मातृभाषेमध्ये खरोखर आपण भाग्यात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो धन्य ऐकतो मराठी ही मराठी भाषा. आणि आपण पण एक खंते वाटते आपण एक करूया की आपण मान्यवरांना शब्द देऊया, आपण विकासाची झेप जरूर घेऊया, पण आपल्या संस्कृतीला मात्र आपण विसरायचं नाही. बघा आपण किती उंच गेलं पण शेवटी आपल्याला जमिनीवर संध्याकाळी यावंच लागतं हे भान ठेवून आपण वागलं पाहिजे. बघा आता आपण गेट टुगेदरचा सोहळा संयोजकांनी अतिशय उत्कृष्टपणाने या ठिकाणी आयोजन केलं की निदान कमीत कमी हा सोहळा या ठिकाणी निर्माण करून आपल्या शाळेचे गुरुजनांची या ठिकाणी उतराई व्हावी, कमीत कमी उतराई व्हावी म्हणून त्यांनी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मनस्वी मी त्यांचे धन्यवाद देतो. आपले गणिताचे विश्वपितामह आणि आपले खेडगावचे उपसरपंच दादासो एम.जी. चौधरी सरांना मी विनंती करतो की सर आपण मनोगत ये भाऊ नंतर सुरेशी बापू ये सोने सर केदार कुठारे सर विक्रम भाऊसाहेब शाळेचे मुख्याध्यापक तायडे सर. तर बघा तर ही गेट टुगेदर किंवा देहमिलनाची ही तेव्हाच येतं जेव्हा मंदिराचा कळस पूर्ण होतो तेव्हाच त्या मंदिराला मंदिर म्हटलं जातं. त्याच पद्धतीने कार्यक्रम जेव्हा संपन्न यशस्वी तेव्हाच होतं जेव्हा अध्यक्षाचं मनोगत आपण घेतो. आणि म्हणून मी आता आपला जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो पी.एन. सोनवणे सर यांना मी नम्र विनंती की त्यांच्या जीवनामधून एक वाक्य शिकण्यासारखे की तुम्ही नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊ नका. आमचे स्नेही बापूसो विजू बापू म्हटलं तर खास विजू बापू मध्ये जास्त प्रेम. विजू बापू एम.जे. चौधरी सर, केदार कुठारे सर आणखी बाकी उपस्थित असलेले बंधू निघून गेले त्यांचाही नामोल्लेख केला पाहिजे परंतु ते निघून गेले. या विद्यालयाचे मुख्याध्यापक मार्गदर्शन केलं हे मार्गदर्शन माझ्या भावी आयुष्यावर मला खूप मोठा उपयोग. माझ्यावर एक प्रसंग आला होता. त्या प्रसंगात कोर्टाकडनं बापू म्हणजे माझ्यावर मला अडकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला गेला होता आणि भाऊंकडे काहीतरी लेखी आलेलं होतं. तर भाऊंनी उत्तर काय दिलं, तुम्ही माझे बॉस नाही, माझे बॉस शिक्षणाधिकारी आहे, मी तुम्हाला काहीच समोरच्या शिक्षकाचं काहीच देऊ शकत नाही. बंधूंनो आज ज्या वेळेला भाऊ अशा पद्धतीने वागले आणि माझ्या जीवनाला त्या प्रसंगापासून कलाटणी मिळाली आणि अतिशय सुखी जीवन मी आज जगतोय त्याच्यामध्ये काही मला काय झालं काय घडलं हे सांगितलं नाही भाऊंनी, परंतु मला कसं वागावं हे कोणी शिकवण्याची गरज नाही. माझ्या सहकारी शिक्षकावर जर प्रसंग आला असेल तर त्याच्यासाठी मी कोणत्याही गोष्टी करायला तयार आहे. अशा पद्धतीचं उत्तर मला कोणी द्यावं लागलं असे आज मला वाटतं काहीतरी 30-35 वर्षानंतर भेटतात. परंतु त्या शिवारात गेल्यानंतर भाऊचं हे आठवण आल्याशिवाय मला कधीच राहत नाही. अशा पद्धतीचे जर कधी काही तिकडनं आलं तर भाऊंनी घरी बोलवलंच असेल, जेवण केल्याशिवाय जाऊ दिलं नसेल. अशा पद्धतीचे तुमचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून मला ज्ञानेश्वरने सांगितलं भाऊ येत आहे सर तुम्ही आला पाहिजे. मला खूप आनंद वाटला त्या ज्ञानेश्वरने सांगितल्यानंतर आणि त्यामुळे मी या ठिकाणी आज पोहोचलेलो आहे. म्हणून तुमच्या सहवासामध्ये येऊन माझा जो आनंद द्विगुणित झाला त्याचं वर्णन केलेलं बरं. कारण भगिनी आम्हाला आपल्या मनोगतात सांगितलं की ते म्हणजे शिक्षक शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि क्षमाशील. काही वरून कठोर वाटणारी माणसं आतून कठोर असतील असं नाही.
माणसाजवळ माणूस आला की तेव्हा आपल्याला कळतं की मनुष्याचे विचार काय, तोवर आपले समज गैरसमज जे असतात ते जात नसतात. सन्मानित सर्व विद्यार्थी मित्र, भाषण करायला मला सांगितलं, आता त्याचं मला ऐकावं पाहिजे. या सगळ्या वार्तांमधून मी जे ऐकलं, उदाहरणार्थ मोठावले सर, सोनवणे सर, कल्पनी सर, या सगळ्यांमधून अगदी जो जोर आहे तो संस्कारावर, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे करा ते करा. पण ते संस्कार बोलतात या गावामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर, प्रत्येक माणसावर, प्रत्येक अडथळ्यापासून हा संस्कार आहे. तो आम्ही आमच्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अनुभवलेला आहे. त्याचे अनेक उदाहरणं देता येतील. मग त्याच्यानंतर मला कळेल की ह्या गावात काय संस्कार आहे. त्यामुळे ही विद्यार्थी किती पुढे जाते. कारण आपला हात या ठिकाणी जर बघितलं, एक वर्ग भरतो भवानीच्या मंदिरात, एक वर्ग भरतो बालाजीच्या मंदिरात, एक वर्ग भरतो महादेवाच्या मंदिरात, काही वर्ग इतर ठिकाणी. तर एक स्वतंत्र बिल्डिंग जर आपल्या गावाच्या शाळेला मिळाली तर आणखी आपले विद्यार्थी किती पुढे जाते. एवढं बोलणं आणि बोलतो तोपर्यंत बाळासाहेब आणि सगळे 8च दिवसात तुम्हाला जागा मिळेल. सांगा, 8च दिवसात जागा मिळेल. आम्ही तर बाहेर झालो भाऊ, आम्ही सगळ्यांनी जाऊन पैसा जमा करायचं ठरवलं. त्यासाठी फिरायचं, खेळण्यासाठी बघा किती लोक उत्सुकतेने, आता उदाहरणार्थ देवी अण्णा स्वतःची गाडी, आता सगळ्यांचा खर्च, हे सगळं करण्याची तयारी. हे संस्था कुठे नेतात आपल्याला सांगा. सगळ्यांच्या बाबतीत असं सांगता येईल. सगळा पैसा जमा करून काही न विलंब लावता ही बिल्डिंग तयार केली पाहिजे. अशी उदाहरणं आपण आजूबाजूला बघू बरं कुठे आहे. खेडगावमध्ये जे पाहायला मिळाले असे अनुभव कुठेही बघायला मिळणार नाही. आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून आम्ही काहीतरी वर्णन करतो असं नसतं काहीतरी बऱ्याच ठिकाणी, पण तसं नाही. या ठिकाणचे अनुभव फारच वेगळे आहे. सहज आणि एका ठिकाणी सहज जमलेलो होतो. एक मॅनेजर, बँकेचा मॅनेजर सहज अगदी गाडीला हार वगैरे घालून आणि रुबाबात आले आणि ते थोडसे इंग्रजी वगैरे बोलायला लागले. इंग्रजी बोलता आमचे बाळासाहेब, भास्करराव सगळे म्हणजे अरे बाबा तुला जे बोलायचे ते मराठीमध्ये बोल, ते इंग्लिशमध्ये कशाला बोलतो, आम्हालाही कळेल, आम्ही तुझ्या जे काहीतरी बोलू. पण ते काही ऐकत ना. मग म्हटलं आता यातही आपण सांगितलं पाहिजे, पण सर प्लीज टॉक इन मराठी, टॉक इन मराठी, दे आर रिक्वेस्टिंग यू टू स्पीक इन मराठी. आमचे बाळासाहेब बोलले, साहेब आता बोल, माझा सर बोलतो आहे बघा, बोलण्याची भाषा आमचे सर बोलतो आहे. काय आणखी कोणते संस्था पाहिजे तुम्हाला या गावावर? म्हटलं की मला जावंच लागेल. तर या गावाच्या प्रत्येक गोष्टीचं सांगायला गेला तर एक दिवस सुद्धा अपूर्ण होईल. म्हणून या रूपाने, संस्काराच्या रूपाने संस्कार शिकायचे असेल, संस्कारातून संस्कृती तयार झाली असेल, ती जर बघायची असेल ती खेडगावमधून बघावी. मी प्रत्येकाला सांगतो. खुश का निर्माण झाले, कारण याच्यात तुम्ही चांगले संस्कार केले. सर आमची इच्छा अशी नाही, लोक म्हणतात, महाभारतात म्हटलेले की ज्या माणसाने आपल्याला मदत केली त्याच्या मदतीला आपण जावं, आपण सहज म्हणून जातो. पण आमचा मित्र परिवार असा आहे की तुम्ही आम्हाला मदत केली, आम्ही तुमच्या मदतीला असं आम्ही म्हणणार आहे. आम्ही एकच म्हणू, तुमच्या कुठल्याही प्रकारचं संकट न येऊ एवढीच आम्ही बघा प्रार्थना या भगवंताकडे करतो. खेडगावच्या भूमीला खरंच इतिहास आहे. इथं मुख्याध्यापकांची विचारधारेची शृंखला, अतिशय तेजस्वी शृंखलेचे मुख्याध्यापक या शाळेत आले. शेर कमी बुडा हुआ तो घासते या पद्धतीने तेजस्वी सेवारत निवृत्तांपासून तर आता अगदी सेवारत मुख्याध्यापक एक तेजस्वी मुख्याध्यापकांची परंपरा या शाळेला लागली. आकाशातून जेव्हा ढगांचा गडगडाट होतो तेव्हा सिंहाचा छावा बाहेर येतो, म्हणतो की माझ्यापेक्षा कोण मोठा आहे बघा, गटा हा एवढा गडगडाट करणारा तो बाहेर येत असतो. त्या पद्धतीने या विद्यालयामध्ये बापूंसारखे अनेक मुख्याध्यापक बघा येतात आणि त्यातलेच या विद्यालयाची या कालावधीत समर्थपणे प्रशासनाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे, चालवणारे बापूसाहेब तायडे सर
हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत. मी बापूंना विनंती करतो की बापू आपण मनोगत व्यक्त करावं, कारण त्यांच्या माध्यमातूनच खरोखर आजचा आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श मुख्याध्यापक आदरणीय वीएस भाऊ आबासाहेब पी.एन. सोनवणे, आदरणीय प्रेमचंद्र चौधरी, सूर्यवंशी सर, कोठावदे सर आणि आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक माजी ज्येष्ठ लिपिक निकम भाऊ साहेब आणि या आदर्श विद्यालयाचे आपण आदर्श विद्यार्थी. आताच या विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब तायडे सरांनी ती सूचना मांडली, तर ते आव्हान आपल्याला अध्यक्ष भाषणानंतर आपले दादा या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक मनोगत आव्हान करण्यात आपण दादांची चर्चा करून, कारण दादांना दोन्ही भूमिका आहे. दादा आपले गुरुवर्य पण आहेत आणि शिवाय स्थानिक पण दादा बघ आहेत. पण दादा आणि आपल्याला या विद्यालयाचे मुख्याध्यापक तायडे सर यांच्या सर्वांमध्ये जे आपल्याला ते सांगून आपण बघूया. फक्त मी एकच म्हणेन, बापूसाहेब गर्वाने नाही, या नभानं भोईला दान द्यावं, या नभानं भोईला दान द्यावं आणि धरती माता पुलकित होईल. पण आमचा मित्र परिवार म्हणतो नभानेच का द्यावं आणि आम्ही पण द्यावं. वारकरी लोकांमध्ये विठ्ठल मंदिराचा कळस घेतला तर एक मनस्वी आनंद होतो आणि ज्या गोष्टीशिवाय कार्यक्रमाची सांगता होत नाही तो कार्यक्रम म्हणजे अध्यक्षीय भाषण. आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बापूसाहेब व्ही.एस. पाटील सरांना नम्र विनंती करते, सर आपण आपलं अध्यक्ष भाषण मनोगत व्यक्त करून आम्हाला उपकृत करावं, आपण या क्षेत्राकडे यावं अशी माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं आपणास नम्र विनंती करतो. काय बोलतात इतकं भारावर गेलोय माझ्या भावना बोलून आलेले आहे. खरंच सांगतो मला शब्द सुचत, कारण माझ्या बाबतीत इतकं सारखं बोललं जाईल माझ्या अपेक्षा माझी तुम्ही गुणगान करता. मला सगळं म्हणतं की भाऊ असे त्याला कारण माझे जे सहकारी त्यांच्या बोलण्यावर तुमच्या लक्षात आलं की मला असे सहकारी लाभले, त्यामुळे माझ्याकडे नानांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की तू आता खिडगाव. त्याचं कारण असं होतं की ईश्वराने माझ्या दैवतला काही चांगली कामं करून दिली. दैवतचा पहिलाच वर्ष नवीन मुख्याध्यापकाच्या याला माझे पात्र नव्हतं. बीएड झाल्यानंतर 2 वर्षांनी मुख्याध्यापकाचा आणि मी बीएड झाल्यानंतर 1च वर्ष झालं. आणि तरी नानांनी म्हटलं की तुझ्या नानाचे माझे संबंध पौर्णिमा विद्यार्थी माझी परिस्थिती अशी होती की मी आई वडिलांना राहत, त्यामुळे मला बाहेर शिकवायला जाणं वडील आणि जाऊ देत नाही. पण बोर्डिंग नानांनी काढली आणि ती बोर्डिंग अतिशय पुढच्या मुलांना सांभाळावं असं ताई आणि नाना सांभाळलं. त्यांनी मी माझ्या वडिलांना तिथं दिलं बोर्डिंग आणि दाखवलं त्यांना घरासारखे. मग वडिलांनी तुम्हाला त्याचा परवानगी दिली आणि म्हणून मी तिथे शिकू शकतो. हे नानांचे माझ्या होतात आणि त्यामुळे मी ते काय मानत आहे बोर्डिंगमध्ये आवडता विद्यार्थी माझं सुदैव असं की मी जिथं त्याच्या शाळेत गेलो त्याच्या शिक्षकांचा मी आवडता विद्यार्थी. नानांचं पण नानांना मी म्हणजे ते मला अगदी मुलासारखं होत नाही. काही प्रसंग असे आले की मला माझं बोर्डिंगचं हे देऊ शकत नव्हते. आधी वगैरे द्यायचं बोर्डिंग थकलेलं होती म्हणतात औरंगाबादच्या आणि दौरा याचं साधनं कमी होती, तर त्यामुळे काही वेळा वेळेवरती पोहोचवून जात नसते. तर एक 2 माझं जेवण सुद्धा बंद झालं. काहींना समजलं काही म्हणजे
त्यांनी मला आजचा ठिकाण काल माझ्या बरोबर होतो आणि मला देऊ घातलं असे त्यांचे म्हणते नानाचे एक दिवस असा घडला की मी म्हटलं नाही आता याने माझं जेवण बंद केलं मी नाही ठेवलं कारण तुम्ही ऐकलं नाना तेव्हा गावोगाव करायला ठेवतो पैसे गोळा करायला शाळांसाठी तर ते रात्री 10 वाजता 11 वाजता आणि नानांनी पहिली गोष्ट म्हणजे ना सांगितलं की भाऊ निकल जेवण जेवायचा आत्ताही दुखले नाही नाना माझ्या पोटी झाले हात धरले यांचा माझ्या देव बसून घ्या काम केल्यानंतर माहित नाही मला कुठून पहिल्या वर्षी मीच शिकाई मीच घंटा बांधणार मी शाळा गेलो त्या पहिल्या वर्षी दुर्दैवाने असं भेटलं इन्स्पेक्शन असतं इन्स्पेक्शनला केली म्हणून इन्स्पेक्टर आला आता काही होती परिस्थिती अशी होती की तिथं रोड नाही येत होतं आणि रेल्वे नाही येत आणि गाड्यांच्या वेळा निश्चित होत्या पण एसटीच्या वेळा निश्चित नव्हत्या मग आम्ही आमचा अंदाज असा होता की येते की रोड नाही म्हणून आम्ही बैलगाडी तिथे ठेवतो तर हा माणूस रेल्वे नाही आला आता रेल्वे जाम राजमार्ग आणि आता त्याला स्वतः आणि कसा तो शाळेमध्ये दुपारी येऊन आमच्या अतिशय गरम झाले मला काही लोक मला शाळा मी माहित नाही बाई आम्हाला ठीक आहे त्याचं त्यामुळे माहितच आणि त्यांचा जो रिपोर्ट दिला ऍडव्हर्स दिला शाळेच्या आणि ऍडव्हर्स रिपोर्ट दिल्यानंतर मार्च नाही फेब्रुवारीच्या डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन पत्र आलं की तुमच्या शाळेला आम्ही मान्यता देऊ शकत नाही तुम्ही सांगा माझ्या पीक बोलाचं काय शाळेला मान्यता देणं मग त्यांची आपली मान्य नाही ना मग इतकं कळलं आणि त्यांनी जे कारण दिली होती काय होती ती कारण आम्ही अभ्यास केला आणि ती सगळीच्या सगळी राज्याची खोटी लिहून आणि डेप्युटी डायरेक्टरने आली आता त्यावेळेची गोष्ट एक अशी की जेव्हा ते पत्र आलं ते नानांनी अतिशय वाईट दुर्दैवाने असे काही लोक आपण तिथे येत असं मी गेल्यानंतर त्याच्या शाळेला सुदैवाने ते विनानुदान तत्वावर आमच्या शाळा तर तू नाना समोर मला तुला काय समजतं शाळेला मान्यता मिळवला काय करावं समजतं काम करत ती लागलं होतं मला आणि आपण अहो मी बरोबर जाऊन गावातले पूर्ण त्यांनी चिंचगावात झालेलो करवाडेपर्यंत गेलो तो कावळा रानात समोर होता तो काय त्याला समजत आणि आज होता त्याला एक उठला आलो सगळ्यांच्या सगळं त्याचे मुद्दे कसे खोडून टाकता येतील ते त्यांनी सांगितलं की शाळेमध्ये आलो बांधून नाही ते आमच्याकडे होते त्याची गेलो आमच्याकडे शाळेच्या साहित्य
लायब्ररीची बिलं होती, सगळी बिलं होती, त्यावेळेस झेरॉक्स वगैरे नव्हतं. सगळ्या बिलांच्या हाताने कॉप्या केल्या, क्लास नव्हता, मीच मार्क मीच शिकवायची, मीच सगळं टोटली सगळं त्याचं ते दवा याच्याकडे कसं आहे व्हिडिओची कृपागाला कसं आहे लागतात त्याचाच म्हणतो 2 मिनिटात माणसं आहे आणि सगळं एवढं प्राप्ती तयार होतं आणि ते वर पाहतो आम्ही संस्थेला ऐकतो आणि तुमच्या शाळेला ग्रँड सहित मान्यता देण्यात येणार. विश्वास नसेल दुसऱ्या पोराला वाचायचं त्यांनी ते वाचलं आणि मग मी शाळा बंद केली आणि तसाच शाळेत जावं गेलो आणि नानाकडे ती बदलली सुदैवाने जोनवानसाठी मला म्हटलं होतं तुला काय करावं लागतं तुला काही अंतर आहे का. सुदैवाने त्यावेळेला तू तिथंच बसलो आणि त्याचं एक कामच होतं तुम्ही नानांकडे जायचं आणि त्यांची करायची आणि कोणी बांधून घ्या. नाना काही त्याचे शिक्षण होते त्यांनी काही त्याचं चालू केलं नाही तिथंच बसवला होतो जेवढ्या आणि नानांनी त्यावेळेला जरा थोडंसं मला या अनरेकट नाही तुझ्या शाळेचं म्हटलं नाना मी अनरेकट नाही शाळेचा मुख्याध्यापक नाही, मी अनुदान सहित ग्रँट मिळालेला काय केलं काय मग हे त्याच्यामुळे ते आणि मग त्याला विचारलं अरे तू म्हणतो काय करावं लागलं ह्या कामामुळे नानाचा माझा विश्वास त्या मग त्या 2-3 वर्ष शाळा चालल्यानंतर माझ्या शाळेत पहिल्याच वर्षाचा तालुक्यात पाहिजे मग त्यावेळेला नाना म्हणाले तू खेळगावला तुझी गरज खेळगावला जास्त म्हणलं नाना तिथं तुम्हाला थोड्याच लागतो मग खास माझ्यासाठी आता नानांचा हुकूम माझ्यासाठी नानांचा एक शब्द म्हणजे माझ्यासाठी हो आज आल्यानंतर मी पहिली गोष्ट अशी की गावातले जो प्रमुख लोकांची यादी केली सगळ्या पार्टी वगैरे काही संबंध नाही सगळ्या प्रमुख लोकांची यादी माहिती विचारली आणि सगळ्यांना एक पत्र दिलं सगळ्यांना की तुमच्या गावचा इतिहास असा असा इथं तेव्हा तुमच्या जळगावच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष काँग्रेसचे इथले सांगून घेतले जिल्हा लेवलपर्यंत त्यानंतर भास्करनारांनी निवडणूक लढू आणि त्याला ते पाटील होते कोणी त्यांना हरवलं हे सगळे उदाहरण मी त्या पत्रामध्ये लिहिली की या गावचा इतिहास असा या गावचे लोक इतके म्हणजे खेळ आहे तर ह्या गावाला असेच लोक तयार करायचे माझी असं सगळ्यांना पद्धत आता माझ्याकडे सुरुवात संशयानेच बोलत होती आता म्हणा का आपण किती म्हणा की इथपर्यंत पोहोचलेली होती मग ते लिहिलं आणि काम सुरुवात केली शाळेत आणि थोडस जाणून बुजून कडक पाण्यात राहत थोडी बेशिस्त वगैरे असेल वाईट वर्षन ठेवू नका आणि तो जो कडक पाळा होता तो नैसर्गिक नव्हता तो कृत्रिम होता आणि तो मात्र मी ठीक आहे असं तो टिकावा
त्याची गरजच आणि मग आपण का सांगतो की ज्याला लोकांनी काढून मग ती शिफ्ट करावी लागली. ते शिफ्ट झाली तर ती माझी 2 तुकडे झाले असं मला वाटतं. आणि सगळी शाळा एका वेळी भरत असली तरच आपण काय घेतो. आणि हे 2 तुकडे झाल्यानंतर मी 2 तुकडे असं मला तर काय करायचं. लोकांना विनंती केली, नानांकडे गेलो, नानानंतर त्याचा वाढ केली होती त्यांच्याकडे गेलो. ते आपल्याला काढायचं त्या दिवशी काढायचं आपण कायदेशीर काहीतरी करू शकतो. काय दुसऱ्या या गावाला इमारतीशिवाय नाही आणि मला जे करायचं आहे ते इमारतीशिवाय मी करू शकत नाही. मग पुन्हा गाव लोकांकडे जायची पाहिजे. मग तुम्ही ठरवलं की मीटिंग आता ते माझ्या कळतपणामुळे म्हणा किंवा मी शाळेचाच संबंध गावाच्या राजकारणाशी येऊन गेलं. तुमचं राजकारण तुमच्याकडे माझं त्यामुळे सगळे तो माझ्यावर खुश नव्हते. काही लोकांना आलं त्यांची कामं नाही झाली. त्यामुळे जेव्हा सर्व सगळ्यांची मीटिंग घ्यायची त्यावेळेला बऱ्याच लोकांनी मला सांगितलं तुम्ही असं मीटिंग घेऊ नका. बोललं तर काय काय आम्हाला प्रॉब्लेमच नाही. ऐकून घे जाहीरदार म्हणून शिक्षक त्यांनी सांगितलं की आज आपले काय माझं इथून जमतोय त्यामुळे मला खाते की मला हे शाळेशिवाय मग पत्र दिलं सगळ्यांनी आणि मीटिंग घेतल्यानंतर आता अपेक्षेप्रमाणे मला हेच होतं. तसा किल्ल्याचं काळ होता की काही लोक तिथे येऊन बसले की मीटिंग उधळण्यासाठी येऊन बसले होती काय माहिती नाही. आता ते गेले त्यांच्यापासून गेलेल्या तर पण माझं हेतू पक्का काही झालं ही दिशा मग सुरुवातीला आता पूर्ण मीच हेतू सांगितलं मध्ये खूप काही विचार आणि शेवटी सगळं सांगताय बाळासाहेब तुम्हालाही सांगतो त्या माणसाने मला माझ्या भावासारखा पाठिंबा खैराबाद जे मी काही करू शकतो त्याला कारण बाळासाहेबांनी काही केलं मी एक पुस्तक साखर घडलं होता बाळासाहेबांना बाळासाहेब रात्री गावात त्याच्या घरी गेलं त्याला ओरडलं पण त्याच्या आवाजातला भाऊ जो होता तो आम्हाला मोठा भाऊ माझ्याशी बोलते अशी असा आवाज ते उठून गेला. भाऊ तुम्ही सांगाल ते आम्ही करा सगळ्यात सोबत त्याच्या पाठी भास्कर नाना होईल. भास्कर नाना म्हटले की भाऊ तुम्ही करा संपूर्ण या सगळ्यांचा पाठिंबा मग मी नानांकडे बोललो पण ते तुम्हाला काही तुम्ही माझ्यावर फक्त माझी एकच अडचण की आम्ही जो पैसा जमा करतो तो तुमच्या ताब्यात देणार. पैसा जमा करतो तेवढा पैसा तुम्ही म्हणाला नाना शब्द देत आहे ठीक दुसऱ्या दिवशी नानांकडे
नंतर नाना शब्द तयार झाला नंतरही आश्चर्य वाटत त्या लोकांनी मला एवढी मदत केली ते जगात ते काय म्हणतात चौधरी त्यांनी त्यांची गाडी एक पैसा नाही घेतला पेट्रोल टाकत आणि कुठून कुठे दिले आम्ही शिक्षकांनी हे माझे शिक्षक म्हणून सुद्धा असे लावले ते माझा शब्द म्हणजे ते काय आम्ही ठरवलं आम्ही हे पैसे घेतले आम्ही फिरलो गाव आणि आमच्या खर्चाने आणि पैसा जमा केला फौजदाराचा थोडासा हात काढला होता त्याला बाळा कोणी घेऊन आमची परवानगी न घेता तुम्ही लॉटरी काढली बाळाभाऊ तुम्ही पैसे त्यांची मारवाडी होती त्यांची एक आज होती की माझं नाव शाळेत आणि नानाचं प्रिन्सिपल असं कोण असेल नाव शाळेला द्यायचं मग त्यांचं काम मग बापूला मध्ये बापूने मारलो त्या माणसाला तयार केलं आणि मी मग नानाकडनं एक पुरावा ठीक आहे नाही तुम्ही नाव घेऊन द्यायचा निदान त्यांच्या नावाचे एक कोणशी ज्याची अशी कोणशीला ते तुम्ही ठरवलं ठीक आहे आणि मग काम सुरू केलं दुर्दैवाने आम्हाला सगळ्यांना घेऊन खरं केला वगैरे ते नानांना असेल बघा त्या जमिनीला पाय सापडला कोण इतकं पदावर आणि आम्ही जमा केलेला जो जेवढा पैसा त्याचा निम्मे पैसा काय तेव्हा मी केली आणि माझ्या गाव लोकांनी सर्वांच्या सरकारला आणि ही माझं त्यावेळेला काही लोक माझ्याकडे बोलणं गेलं म्हटलं ही इमारत पूर्ण झाल्यानंतर मी ह्या इमारतीत पाय मी माझ्यासाठी मी ह्या इमारतीत पाय ठेवून आणि त्याबरोबर शाळेचे आमचे पैसे संपले बांधकामाचे आणि मी राजीनामा ते माझे सहकारी कसे होते त्याच्या बोलण्यावर तुमच्या लक्षात की मी जो मला जे भाऊ असा भाऊ तुमचा भाऊ घ्या मी घेतल्याने काही हे ते म्हणतात ना श्रीकृष्णाच्या आत परागळी पण सगळ्या गोपाळांच्या प्रार्थना या सगळ्यांच्या सत्वाला आणि आज मी ज्या ठिकाणी उभा कल्याण देवोपण केलं त्याला कारण या माझ्या सहकार्यांच्या सद्भावना आणि लोकांचं ऐकून त्यामुळे मी ते बाकी बोलायला तर मला काही शिल्लक राहिलेलं बोल येईल नाही पण अशा तऱ्हेने मी एकच माझं घेईल आणि मरेपर्यंत जे शुद्ध आणि स्वच्छ मनाने काम करायचं प्रामाणिकपणे करायचं आणि कोणाच्याही द्वेषापोटी किंवा रागापोटी कोणाला काही त्रास द्यायचा नाही या 3 गोष्टी मी पाळल्या आणि त्याच्यानंतर देवानी माझ्या सांसारिक जीवनातही मी यश माझे 40 माझी नात आणि 3 नात अमेरिकेत माझी वरची सगळी पिढी आहे मी माझ्या नातीला आणणार होतो म्हणजे गाडी साहेबाला तुझी ती गाडीचं अमेरिकेत गाडी केलं होते सगळे नागपूर अमेरिकेत आहे हो बाकी माझ्या सगळ्या सहकार्याने सांगितलं होतं तुम्ही मला बोलवल्यानंतर मला खरंच सांगतो मला वयाचा फोन आला तेव्हा मला खरंच ठीक आहे ज्या गावाला थोडंसं झालं होतं त्या गावात आपल्याला विद्यार्थी बोलवतात जायलाच पाहिजे आणि म्हणून मी आज मुलाला
बापू नाही विचारलं काय करू प्रोग्राम का सांगा ऑफिस बस होता त्या प्रकाशला विचारलं प्रकाश मोठा पुढे दुसरी गोष्ट सांगतो दुःख झालं पवार एक पाटील अरे किती चांगले लोक होते तुमचं जीवन यशस्वी होईल धन्यवाद भाऊ. भाऊने अतिशय समर्पक शब्दात आपल्याला या ठिकाणी जी त्रिसूत्री सांगितली ती त्रिसूत्री आपण निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये अंमलात आणली. भाऊंच्या एवढ्या मनोगतामधून आपण जर पाहिलं तर एक तत्व प्रामुख्याने जाणवलं. आपण स्वतः किती आनंदी आहोत याला महत्व नाही, आपल्यामुळे किती जण आनंदित आहे याचा विचार आपण केला पाहिजे. हा त्यांच्या मनोगताचा थोडक्यात एक सारांश होता. आपण आता सातव्या धडा शिकवला होता, आपल्या 6वी 7वी तुम्ही शिकवलं असेल की पांडुरंग सदाशिव खानकोजी यांचा धडा होता की कृषी क्रांतीचा. भाऊ त्याच लोकांना म्हणतात ते इतरांच्या पाठीशी उभे राहतात बघा, त्या लोकांनाच भाऊ म्हणतात. आणि म्हणून भाऊ आपण सर्वांच्या पाठीशी अगदी सावलीप्रमाणे उभे राहतात. म्हणून तुम्हाला तुमचे सहकारी आमचे गुरुवरच नाही तर आम्ही विद्यार्थी सुद्धा गप्पांमध्ये भाऊच म्हणतात बघा. अशा पद्धतीने तुम्ही आमच्या सर्वांच्या मनाच्या हृदयावरच्या अधिराज्य मिळवले याला तोड नाही. या ठिकाणी हा कार्यक्रम एकट्याचा नवता खेळ म्हणून वेळ जमविला. कुठलाही कार्यक्रम यशस्वी हा एकट्याने होत नसतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बघा आपण जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. जी वेळ आपण एकदा दिली ती गेलेली वेळ कधी परत येत नसते. परंतु आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आज या आपल्या गेट टुगेदर स्नेह संमेलन सोहळ्यात प्रमुख उपस्थिती ज्यांनी दिली ते आहे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक भाऊ सो BS पटेल पुण्याहून अगदी त्यांच्या चिरंजीवांसह अगदी वेळेवर आहेत. आपण पाहिलं आपल्या शिष्यांपेक्षा मला भाऊ वेळेवर आणि यावेळी साक्षीदार दादा पण आहेत. दादा मला माहिती सर भाऊ आले की मला फोन कर, कारण दादाने तिकडे काम होतं मला माहिती. त्यांच्या जोडीचे आपले दुसरे गुरुवारी दादा सो एवढे चौधरी सर वसे दादांना प्रसाद नियोजनाकडे लक्ष देणं गरजेचं होतं. पण दादाने दाखवलेल्या त्या प्रसादापेक्षा माझा तुमच्या आपल्या विद्यार्थ्यांवर जास्त प्रेम आहे. ते उपस्थित राहिले त्यांचे आपल्या परिवाराच्या वतीने मी आभार मानतो. तिसरे आपले गुरुवारी आहेत आबासाहेब PS सोनवणे सर. आबासाहेब माझे केकवाड्याकडून मामा पण लागतात बघा. ते वेगळेपणे आबासाहेबांनी सुद्धा ज्ञानार्जन आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रकाशमान जीवन आपल्या विद्यार्थ्यांचं केलं. आपले गणिती तज्ञ बापूसाहेब VP सर त्यांच्या नावातच विजय आहे. कारण का जिथेही जा तुम्ही पण निश्चितपणे तुम्ही माझी त्रिसूत्री वापरा, तुम्हाला यश मिळणार आहे. नंतर आपले सर नामदेव आणि येणार कोठारे सर ज्ञान रेल्वेला पाया तुका झाला से कळस, पण मी असं म्हणजे नामदेवा रचेला पाया तुका झाला से कळस. अशा पद्धतीने बीजारोपणाचे संस्कार आपल्या कोठारे सरांनी केले. तेही एका शब्दासह बघा आपल्या उपस्थित राहिले. त्यानंतर आपल्या विद्यालयाचे प्रशासनाचा कळा असणारे VP आपले निकमजी भाऊसाहेब सर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय ताडे सर, आपले जे उपस्थिती ज्यांनी दर्शवली आपले ज्येष्ठ नाईक आपले प्रकाश आबा असतील, आपले कैलास पवार सर असतील. आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला गणेशजी साळुंखे यांनी सुद्धा अनोख सहकार्य केलं. आपल्या मित्र परिवाराने बघा या ठिकाणी आपल्याला जो योगदान केलं. सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून का होईना आपल्या नित्याचं खरोखर धावपळीचं जीवन यात अनेक आमंत्रण तरी सुद्धा आपण वेळात वेळ काढून उपस्थित देऊन आपण हा कार्यक्रम यशस्वी होण्यात मोलाचा हातभार लावला. थोडक्यात एकच म्हणे आभार काय मानू शब्दा पलीकडे जे या भावनेत सारे समजाल ना तुम्ही ते